आन्सर रायटिंग करतायत बट बिलो एव्हरेज मार्क्स येत आहे. 15 मार्क्स पैकी ऑलमोस्ट 3, 4, 5, 6 हाच केस आहे. मग या डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मध्ये काही वी विल मेक इट शुअर कसा तुम्हाला 15 मार्क्स पैकी मॅक्झिमम 9, 10, 11 मार्क्स तुम्ही घेऊ शकता. अँड दॅट इज यू कॅन गेट इन दिस पर्टिक्युलर व्हिडिओ. वॉच इट टिल द एंड. आजचा जो आपला डिस्कशन आहे तो डिस्कशन आहे बघा सॉइल हेल्थ रिलेटेड अस्पेक्ट. ठीक आहे, सॉइल हेल्थ रिलेटेड अस्पेक्ट्स वर आहे की त्याला आपण कसं ब्रेन स्टॉर्म करायचं आणि त्याचा कसं स्ट्रक्चर मध्ये फिट करायचं आहे ते सुद्धा आज आपण डिस्कस करणार आहोत. बघा काय क्वेश्चन म्हणतोय. सॉइल हेल्थ इज ए क्रुशियल फॉर ऍग्रिकल्चर. येस, दॅट इज ऍब्सोल्युटली अ क्रुशियल एस्पेक्ट फॉर ऍग्रिकल्चर. हा तुम्हाला झालाय गायडिंग स्टेटमेंट. ठीक आहे, दॅट इज व्हॉट ए गायडिंग स्टेटमेंट. देन इन दिस कंटेक्स्ट, या कंटेक्स्टला किंवा ऍग्रिकल्चरला इम्पॉर्टंट कन्सिडर करून एक्सप्लेन सॉइल प्रॉब्लेम्स इन इंडिया. ठीक आहे, सॉइल प्रॉब्लेम्स फर्स्ट डिमांड अँड देन डिस्कस इट्स इम्पॅक्ट एज वेल. सो डिमांड आपली क्लिअर आहे. एक प्रॉब्लेम्स इन इंडिया, देन इम्पॅक्ट्स इन इंडिया, कीपिंग ऍग्रिकल्चर ऍट द सेंटर. इज इट? येस, ऍग्रिकल्चर ऍट द सेंटर. आणि मग प्रॉब्लेम डिस्कस केले तर सोल्युशन्स पण तुम्हाला द्यावाच लागेल ना. सो दॅट देन वुड रॅदर रिमेन इनकम्प्लीट. म्हणून मग इथे सोल्युशन सुद्धा यायला पाहिजेत. ओके, सो मग डिमांड क्लिअर कळाली तुम्हाला आय गेस. येस. मग आता इथे तुम्हाला डिमांड मध्ये एक असा पण असेल की इथे तुम्हाला मॅप सुद्धा ड्रॉ करावा लागेल रिप्रेझेंटिंग इंडियन ऍग्रिकल्चरचा किंवा सॉइल इरोजनचा प्रॉब्लेम कुठे आहे. मग सॉइल इरोजनचा प्रॉब्लेम तुम्ही लाईक दिस वे तुम्ही रिफ्लेक्ट करू शकता है ना की जिथे जिथे ओव्हर यूज आहे, पर्टिक्युलरली पंजाब हरियाणा इथे अजून जास्त प्रॉब्लेम आहे. हा तामिळनाडू तेलंगणा हा जो पार्ट आहे इथे पण जास्त प्रॉब्लेम आहे. बाकी इथे विंड इरोजनचा प्रॉब्लेम आहे आणि बाकी ठिकाणी वॉटर इरोजन है ना अँड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. राईट, तुम्ही अशा वे मध्ये याला डिवाइड करू शकता गाइज. दॅट वुड गिव्ह इव्हॅल्युएटर अ व्हेरी डिफरंट अंडरस्टँडिंग अबाउट युअर द प्रेझेंटेशन अँड अप्रोच इटसेल्फ टू स्टडी. ठीक आहे. सो मग आता इंट्रोडक्शन, दॅट इज दी मेन पार्ट. ठीक आहे, इंट्रोडक्शन मध्ये काय करणार आपण. इंट्रोडक्शन मध्ये आपला पहिला जो पार्ट येईल तो हाउ सॉइल हेल्थ इज व्हेरी क्रुशियल फॉर ऍग्रिकल्चर. सॉइल इज व्हेरी इम्पॉर्टंट. द रिझन बिंग इट प्रोव्हाइड सपोर्ट yes to cropping pattern, it provides nutrients to crops, it provides water and again it ensures the overall productivity. ठीक है. So soil health is very crucial because in the absence of soil health that agriculture won't able to sustain है ना, त्याचा प्रोडक्शन आणि ग्रोथ फार कमी असेल. ठीक आहे. मग किती एक्सपेक्टेड आहे. मग सॉइलचा रोल हा फार क्रुशियल आहे हिअर इन दी कंट्री. पण काय होतंय, सॉइल इरोजन is so intense here in the country. Almost you will find 50% हा एरिया आपला सॉइल इरोजनला प्रोन आहे. ठीक आहे, किंवा सॉइल डिग्रेडेशनला प्रोन आहे. मग इंट्रोडक्शन मध्ये जर का तुम्ही 30 वर्ड्स मध्ये एक्सप्लेन केलंय तुमचा इंट्रोडक्शन परफेक्ट आणि इव्हॅल्युएटर इथे तुम्हाला 100% इंट्रोडक्शनचे मार्क्स आहेत. ठीक आहे. आणि सोबत तुम्ही काय केलं इथे एक डायग्राम मॅप पण ड्रॉ केले रिप्रेझेंटिंग सॉइल डिग्रेडेशन अँड प्रॉब्लेम. ठीक आहे. मग आता नेक्स्ट पॉइंट येतो बघा मेन बॉडी. ठीक आहे, मेन बॉडी. आता इथे ब्रेन स्टॉर्मिंग कसं करायचं दॅट इज इक्वली आय एम टेलिंग यू नाव. द थिंग इज की इथे बघा इथे आहेत की व्हॉट सॉर्ट ऑफ चॅलेंजेस ऑर प्रॉब्लेम्स, मोर अप्रोप्रिएटली प्रॉब्लेम्स ऑफ सॉइल इन इंडिया. मग काय पहिला बघा, पहिला प्रॉब्लेम आहे दॅट दी एक्सेसिव्ह इरिगेशन है ना. इरिगेशन हा किंवा जो आपण सिंचन करतोय दिस इज व्हेरी ओव्हर सप्लायड फ्लड इरिगेशन आणि म्हणून काय होतंय तो सॅलिनायझेशन ऑफ सॉइल आणि मग लिडिंग टू दिस थिंग. ठीक आहे, इथे तुम्ही असं लिहू शकता, इथे एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. सो पहिला पॉइंट आहे बघा सॅलिनायझेशन. सेकंड पॉइंट आहे त्याच्यानंतर ओव्हर यूज ऑफ फर्टिलायझर. आता इकॉनॉमिक सर्वेने सांगितलंय की वी आर हॅव्हिंग व्हॉट NPK टू बी सप्लाइड इन दिस रेशो, बट ऍक्च्युअल कसा यूज होतोय 7.1 3.1:1 आणि हा स्क्वीड जो रेशो आहे तो सॉइल मध्ये एक्सेसिव्ह नायट्रोजन सप्लाय क्रिएट करतो आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो. अच्छा, प्रॉब्लेम असा आहे की कुठे आपल्या सॉइल मध्ये फार एक्सेसिव्ह नायट्रोजन सप्लाय आणि कुठे कमी आहे. जसं पंजाब हरियाणा आणि बाकी जिथे एक्सेसिव्ह
आंध्र प्रदेश तेलंगणा या रिजन मध्ये तुम्हाला नायट्रोजनचा सप्लाय फार सापडेल आणि बाकी रिजन्स मध्ये नाहीये. ठीक आहे. देन द प्रॉब्लेम इज नॉट ओनली अप टू दिस. You will find the problem is here is also excessive irrigation, then overuse of fertilizer, faulty agricultural practices, faulty agri practices like, more appropriately, see the monocropping. आपण काय करतो, एकच क्रॉप कल्टिवेट करतोय आणि त्याच्यामुळे राईस 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 येस शुगर केन that leads to problems to the soil. And yes, monocropping is itself a major. Fourth point again, you will find the problem with the soil is again the climate change. The climate change has led to rise in temperature, changes in the disasters, okay, availability of water, त्याच्यामुळे soilची humidity, soil condition, nutrients, bacteria सगळ्यांच overall soil ecosystem वर impact झाला आहे. त्याच्यामुळे काय होतोय, soil is slowly and steadily getting over, like that is simply over problematic. Then again एक प्रॉब्लेम राहिला बघा आपला डिफॉरेस्टेशन. इथे ऍक्च्युली पहिलेच यायला पाहिजे होता डिफॉरेस्टेशन फॉर द पर्पज ऑफ इंडिया. हा जो पॉइंट एरिया सिंक होतो, नेट सोडियम लिडिंग चॅलेंजेस क्लिअर झाले. देन आता इम्पॅक्ट साठी जेवढं डायव्हर्स तुम्ही विचार करू शकता विचार करायचा. ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये काय की जेवढा डायव्हर्स विचार आपण करू शकतो विचार करा. कसा इम्पॅक्ट ऑन इकॉनॉमिक. पहिला तर ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी काय होणार, तर सॉइलची हेल्थ कमी तर ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी रादर ना. आणि त्याच्यामुळे यू विल फाइंड सुद्धा असतील ना. इकोलॉजी आणि इकोसिस्टम काय होत आहे, त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर कंटॅमिनेशन, त्याच्यामुळे सॉइल मध्ये जे फेवरेबल बॅक्टेरिया मायक्रोब्स डॅमेज होते, त्याच्यामुळे ओव्हरऑल जी इकोलॉजी ऑफ द रिजन आहे बॅलन्स होतो. त्याच्यानंतर अगेन काय इम्पॅक्ट होता, इकॉनॉमी ऑफ ऍग्रिकल्चर. फाईन त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर फार्मरची जी इन्कम आहे ती काय होतीये, कमी होतीये. बरोबर, इन्कम कमी होती आणि फार्मरची डिपेंडन्सी आहे ऑन इनफॉर्मल लेंडिंग. फॉर्मल लेंडिंग आता सॉइलचा हा जो हेल्थ डिक्लाइन होतोय त्याच्यामुळेच फर्दर काय प्रॉब्लेम होतोय, फाईन फूड. The soil is not merely non-living aspect. Soil is living aspect. हे सोसायटी मध्ये डेथ ट्रॅप होतो, फार्मर सुसाईड आहे ना, फार्मर सुसाईड करतो, त्याच्यामुळे मग मायग्रेशन त्याच्यानंतर इम्पॅक्ट मध्ये काय येईल, फार्मर्स फार्मर more than 1 to 2 lakh farmers live with farming. So impact can impact on food security supply. Once target. I hope the point
destroying our agriculture and the whole economy itself. म्हणून मग कन्क्लुजन मध्ये काय असणार, त्याला एसडीजी सोबत कनेक्ट करा, त्याच्या नेशन प्रॉस्पॅरिटी सोबत कनेक्ट करा आणि अल्टिमेटली यू कॅन गेट दी बेस्ट कन्क्लुजन. तुमचा अजून काय कन्क्लुजनचे आयडियाज आहे, आन्सरचे आयडियाज आहे, लेट मी नो देअर इन दी कमेंट. परत भेटूयात इन द नेक्स्ट व्हिडिओ डिस्कसिंग दिस.